नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. 25 तारखेच्या मार्केटसाठी आपण डेटा ॲनालाइज करतोय मित्रांनो. तर बघू शकत असाल तुम्ही डेटा कशा पद्धतीने आलाय. डेटा जो आलाय तो निगेटिव्ह आलाय. काल पण निगेटिव्ह होता, निगेटिव्ह टू साईडवेज. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघा. मी सांगितलं होतं डेटा निगेटिव्ह असणार आहे, पण तो एकदम हेवी निगेटिव्ह नाहीये. थ्रू आउट द डे एकदम निगेटिव्ह टू साईडवेज प्ले झाला मित्रांनो. तर 100 पॉईंट पर्यंत 125 पॉईंट पर्यंत आपण त्याला साईडवेजच कन्सिडर करतो. ते का, त्याचं रिझन आपल्या पार्टिसिपंटना माहिती आहे. कशा पद्धतीने डेटाचं जे अनालिसिस आहे, डिकोडिंग आहे, ते त्या ठिकाणी आपण शिकवत असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल रिटेलरच्या ज्या पोझिशन्स होत्या, ज्या 4,28,000च्या होत्या, त्या आता वाढून आलेल्या आहेत 5,49,000पर्यंत. म्हणजे ऑलमोस्ट 1,00,000च्या पोझिशन्स त्या ठिकाणी वाढून आलेल्या आहेत. अजूनही मित्रांनो फक्त आणि फक्त जो आहे एक्सपायरी नंतरचा हा दुसराच दिवस आहे. ठीक आहे, दुसराच दिवस आहे. अजूनही थर्सडे, त्यानंतर फ्रायडे, त्यानंतर मंडे जायचं आहे. अजून 3 दिवस आहेत एक्सपायरीला. तरी सुद्धा डेटा हा फार हेवीली निगेटिव्ह त्या ठिकाणी आलेला आहे रिटेलर साईडने. ओके, रिटेलरचा पॉझिटिव्ह डेटा म्हणजे एफ आय साठी दिलेली ती एक्झिट आहे किंवा ते शॉर्ट पोझिशन्स आहे. हा निगेटिव्ह डेटा आहे. त्याच्यानंतर एफ आयचं बघू शकत असाल तुम्ही, 4,79,000च्या ज्या पोझिशन्स आहेत त्या त्या ठिकाणी आहेत आता. फार हेवी चेंजेस तुम्हाला दिसत नसले तरी याचा सिरियसनेस समजून घेणं गरजेचं आहे. ट्रेंड निगेटिव्ह आहे, कंटिन्युअस शॉर्टिंग झालेली आहे. त्या ठिकाणी कॉल जे शॉर्ट्स आहेत ते त्या ठिकाणी ऍड झालेले आहेत आणि काही पुट्सवर पण त्या ठिकाणी ॲडिशन झालेले आहेत. तर मोठी जे चित्र आहे ते निगेटिव्ह साईडला आहे आणि एक साईडवेज आहे. एकदम हेवी फॉल त्या ठिकाणी आपल्याला नाही दिसत आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी डेटा जो घेऊन चालायचा आहे तो थोडासा निगेटिव्ह घेऊन चालायचा आहे. तुम्ही बघू शकत असाल कॉलवर काम झालेलं आहे प्रो साईडने. बऱ्याचशा पोझिशन्स, हेवी पोझिशन्स ऍड झालेल्या आहेत दोन्ही साईडला. कॉल लॉंग पण झालेले आहेत, कॉल शॉर्ट पण झालेले आहेत. पण नेट टू नेट ज्या पोझिशन आहे ना, प्रो अजूनही थोडासा स्मार्ट गेम खेळतोय. ट्रेंड जरी निगेटिव्ह त्या ठिकाणी असला तरी प्रो थोडासा न्यूट्रल त्या ठिकाणी प्ले करतोय मित्रांनो. तर ओव्हरऑल जो डेटा आहे तो निगेटिव्ह आहे, साईडवेज आहे. हेवी निगेटिव्ह आपण त्याला कन्सिडर नाही करत. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. या गोष्टी थोड्याशा सिक्रेट गोष्टी आहेत. तुम्ही बघू शकत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की आता ट्रेंड तर पॉझिटिव्ह व्हायला काय हरकत नव्हती, थोडा वरती वरती गेलं होतं. पुन्हा एक लेवल म्हणजे साधारण मागच्या वेळी एक फॉल आला होता 25,600च्या आसपास, वरून एक फॉल आला होता आणि तो सरळ सरळ 24,367 पर्यंत गेला होता आणि तिथून पुन्हा एक जर्नी सुरू झाली 24,463 पासून. ते पुन्हा ती जर्नी गेली 25,438 पर्यंत आणि पुन्हा एक थोडासा फॉल त्या ठिकाणी येताना दिसतो. आता जी क्रुशियल लेवल आहे 25,000ची, ती त्या ठिकाणी ट्रेड होते आणि ही जी लेवल ट्रेड होत असताना डेटा जो निगेटिव्ह आहे, तर 25,000 इझिली डाऊन साईड आपल्याला बघायला मिळणार आहे इन कमिंग डेज. त्यात काही डाऊट नाहीये. ओव्हरऑल सेंटिमेंट्स थोडेसे अजून प्रॉब्लेमॅटिक आहेत. ऍक्च्युली हे इकॉनॉमिकल संकट नाहीये, हे थोडंसं पॉलिटिकल संकट आहे, जे डोनाल्ड ट्रम्प आणि जी ओव्हरऑल आपली दुश्मनी काढायचं काम चाललंय डोनाल्ड ट्रम्पचं. विजावरून काही नाटक आहेत, काही आपल्याला टेरिफ लावायचे. तर गोड बोलून इंडिया इज माय फ्रेंड, इंडिया इज माय फ्रेंड, पण ऍक्च्युअल मध्ये जो गेम होतोय तो थोडासा आपल्या अपोजिट होताना दिसतोय. तर अशा हिशोबाने ह्याला लॉंग हिस्ट्री आहे, ह्याला ब्रिक्सची हिस्ट्री आहे. जे डॉलरला जो पॅरलल एक करन्सी आणायचं काम चाललंय ना बाकी ब्रिक्स कंट्रीजचं, त्या रिलेटेड हे इंटरनॅशनल गेम आहे आणि हा बऱ्याच दिवसांपासून होतोय. ओव्हरऑल पूर्ण वर्षभरापासून पाहिलं ना तुम्ही मित्रांनो, तर मार्केट सेम लेवलला आहे. तुम्ही बघू शकत असाल ऑलमोस्ट 28 जून 2024 नंतरचे ह्या लेवल आहेत. तर ह्या ज्या लेवल आहेत त्या आतापर्यंत कंटिन्युअस त्याच आहेत. कधी फॉल पण आले, कधी राईज पण झाले, पण ओव्हरऑल ज्या पोझिशन्स आहेत त्या जून 2024च्या आहेत. ओके,
ते कन्सिडर करा पूर्ण थ्रू आउट द इयर मार्केट त्याच लेवलला आहे. तर काहीतरी ग्लोबल टेन्शन्स आहेत. इकॉनॉमिकली अजून तरी काही मेजर प्रॉब्लेम आहे असं नाही आहे. बऱ्यापैकी कंपन्यांचे रिझल्ट चांगले येत आहेत. सगळं काही व्यवस्थित आहे. तर अशा हिशोबाने हे चालू आहे मित्रांनो. तर तुम्हाला डेटा कसा ट्रेड करायचा आहे, काय हिशोबाने ट्रेडिंग झालं पाहिजे, ते मित्रांनो हे मी तुम्हाला शिकवत असतोय. तुम्हाला माझ्याकडून शिकायची इच्छा असेल, कंटिन्युअस एक चांगलं लर्निंग, लॉंग टर्म साठीचं प्लॅनिंग, जे इंट्राडे बाय सेल वाला हा प्रकार त्या ठिकाणी मी कुणालाही रिकमेंड करत नाही. आणि त्याच्यापासून हटके काहीतरी तुम्हाला करायचं असेल आणि एक लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायची असेल, तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये मी कॉन्टॅक्ट डिटेल देतोय, ग्रुपची लिंक देतोय. इंटरेस्टेड असाल तर ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला हे हेल्पफुल होत असतील तर मित्रांपर्यंत पोहोचवा. याचा फायदा तुम्हाला होत असेल तर इतरांनाही तो देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया एवढंच. थँक्यू.